पुण्यात वेश्या व्यवसायाच्या नरकातून सुटण्यासाठी एका महिलेने पोलिसांकडे धाव घेतली। मात्र तिथल्या महिला पोलीस हवालदाराने एक धक्कादायक निर्णय घेतला। कुंटणखान्याच्या मालकिणीसोबत पोलीस चौकीतच त्या बांगलादेशी महिलेचा सौदा केला। पोलिसांची मान शर्मेने खाली जाईल असा हा प्रकार पुण्याच्या फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये घडला। साधारण महिनाभरापूर्वी रात्री बुधवार पेठेतील कुंटणखान्यातून एका बांगलादेशी तरुणीने आपली सुटका करून घेतली। ती मदतीसाठी पोलीस चौकीत पोहोचली। आपण बांगलादेशी नागरिक असून बुधवार पेठ परिसरात आपल्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जातोय अशी माहितीही तिने दिली। आपल्याला मदत करून सुटका करण्याची विनंतीही तिने केली। तिला वाटलं होतं कायद्याचे रक्षक पोलीस आपली मदत करतील, कुंटणखान्याच्या मालकिणीपासून आपल्याला वाचवतील। पण ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस हवालदारानं धक्कादायक निर्णय घेतला। तरुणीला बुधवार पेठेतून शुक्रवार पेठ पोलीस चौकीत नेलं। तेथे ती तरुणी ज्या कुंटणखान्यात काम करत होती त्या कुंटणखाना मालकिणीला बोलावलं। त्यानंतर महिला पोलीस कर्मचारी आणि कुंटणखाना मालकिणीमध्ये काही संशयास्पद बोलणी झाल्याचा आरोप आहे। त्या तरुणीचा कुंटणखान्याच्या मालकिणीसोबत पोलीस चौकीतच सौदा केला। ज्या नरकातून ती तरुणी सुटून आली होती त्याच नरकात परत पाठवल्याचा आरोप आहे। खरं तर फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये एका बांगलादेशी महिलेने त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदार यांच्याकडे सुटकेसाठी मदत मागितली, पण ती मदत त्यांना पोलिसांनी दिली नाही। आता त्याचा संपूर्ण तपास देखील सुरू आहे। संबंधित तपास अधिकाऱ्यांशी सुद्धा मी चर्चा केली। यामध्ये महिला पोलीस हवालदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे। पण खऱ्या अर्थानं वर्दीवर असताना आपण अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करणं हे कर्तव्य असून सुद्धा त्यांनी ते टाळलं। असं जर कोणी करत असतं तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल। या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा झाल्याचं निष्पन्न झालं। त्या महिला पोलीस हवालदार मनीषा पुकाळे यांना निलंबित करण्यात आलंय। महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे एक महिला पुन्हा वेश्या व्यवसायात ढकलली गेली हे भयंकर वास्तव आहे। पण त्यासोबतच ती बांगलादेशी नागरिक वैध पद्धतीने राहत होती की अवैध घुसखोर होती हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे। ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।